दरम्यान भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेते पदावरून सरकारवर टीका केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता। ते सातत्याने सांगत होते की आमची संख्या जास्त आहे की कमी आहे याचा विचार करणार नाही। उपाध्यक्ष पदाची निवड करता मग विरोधी पक्षनेते पदाची निवड का करत नाही असा सवाल भास्कर जाधव यांनी केला। त्यांच्याकडून अपेक्षा आजपर्यंत होती असं वाटत होतं। प्रत्येक वेळी सत्ताधारी पक्षाचे लोक आणि विशेष करून मी सरळच सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता। कारण त्यांना संसदीय कार्यप्रणाली, संसदीय कार्यपद्धती आणि संसदीय कार्यावर ते प्रचंड प्रेम करणारे आहेत असं माझं स्वतःचं मत आहे। त्याच्याबद्दल मला आदर आहे, त्याच्याबद्दल मला आस्था आहे आणि ती आस्था आजही आहे। त्यांनी मला पद दिलं नाही म्हणून नाही, पण ते सातत्यानं सांगत होते की आमची संख्या कमी आहे की जास्त आहे याचा आम्ही विचार करणार नाही। मला असं वाटलं होतं की ते एक प्रकारचे संकेत देत आहेत की भास्करराव शांत राहा, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही हे सगळं करू। परंतु मला खात्री झालेली आहे की या लोकांचा कुठल्याही संसदीय कार्यप्रणालीवर, लोकशाहीवर, घटनेवर कुठलाही विश्वास नाही। विधान मंडळातलेच अधिकारी मला येऊन भेटले होते की जे मी लक्षवेधीबद्दल बोललो त्याबद्दल बोललो आणि लांब कशाला। नियम 105 अन्वये एका दिवसामध्ये 3 लक्षवेधीच्या वरती लक्षवेधी लावताच येत नाहीत। फार तर काही जर विशेष बाब म्हणून असेल तर 4-2 लक्षवेधी एका दिवशी लावता येतात। सातत्यानं 35 लक्षवेधी, 21 लक्षवेधी, 24 लक्षवेधी, 20 लक्षवेधी या संदर्भामध्ये बोलायचं नाही का? बोलायचं नाही?